स्टॅटिस्टिक्स पाहायचंय. स्टॅटिस्टिक्स का पाहायचं परत एकदा, त्याचं रिझन एक सांगतो. 12 मार्काचं स्टॅटिस्टिक्स आहे, ठीक आहे. तोपर्यंत तुम्हाला स्टॅटिस्टिक्सची किंमत समजणार नाही जोपर्यंत तुम्हाला 40 पैकी 12 किती आहे समजलं पाहिजे. 40 पैकी 12 हा आकडा खूप मोठा आहे, येते लक्षात. आणि त्याच्यामध्ये असं हार्ड काय नाहीये, सगळ्यात महत्वाचं म्हणजे, ठीक आहे. याची जर व्यवस्थित तुम्ही एक दिवसभर जरी प्रॅक्टिस केली ना, दिवसभर, तरी सुद्धा तुम्ही आउट ऑफ मार्क घेताय, 12 पैकी 12 मार्क घेताय. तर त्याआधी तुम्हाला स्टॅटिस्टिक्स मध्ये काय काय आहे समजून घ्या. सगळ्यात पहिला एक्सरसाइज आहे ना, त्याच्यामध्ये फक्त मीन आहे. काय आहे? मीन. मीनला मराठीमध्ये काय म्हणतात? मध्य. काय म्हणतात? मध्य. या मीनचे 3 मेथड शिकायचे आम्हाला. कशामध्ये? पहिली मेथड आहे डायरेक्ट मेथड, दुसरी आहे ऍज्युम मीन मेथड, आणि तिसरी आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. लक्षात घ्या, ह्या ज्या तिन्ही मेथड आहेत, या तिन्ही मेथडवर प्रॅक्टिस सेट मध्ये 2-2 एक्झाम्पल आहेत. किती किती एक्झाम्पल आहेत? 2-2. असा 6 मार्काचा पहिला प्रॅक्टिस सेट आहे मीन मध्ये, ठीक आहे. हा झाला मीन. 3 मेथड आहे. पहिली डायरेक्ट मेथड, दुसरी ऍज्युम मीन मेथड, तिसरी स्टेप डेव्हिएशन. यांची खास गोष्ट आहे, जर डायरेक्ट मेथड जमली तर ऍज्युम मीन मेथड जमते, आणि जर ऍज्युम मीन मेथड जमली तर स्टेप डेव्हिएशन मेथड जमते. समजतंय? हा झाला मीन, पहिला प्रॅक्टिस सेट. त्यानंतर दुसऱ्या प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला मेडियन आहे. मेडियनला मराठीत म्हणतात मध्यक. काय म्हणतात? मध्यक. हे प्रश्न का करायचे हे ते कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड त्यांच्यापेक्षा बरे आहेत, येते लक्षात, ठीक आहे. म्हणून हे क्वेश्चन करायचे. मेडियनवर पूर्ण प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे. सगळा प्रॅक्टिस सेट मेडियनवर आहे. दुसरा याच्यामध्ये काय पद्धती वगैरे काही नाही, फक्त मेडियन एकच पॉइंट शिकायचा, त्यावर पूर्ण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचा, ठीक आहे. हा, त्यानंतर तिसरा आहे मोड. तिसरा कुठला आहे? मोड. या मोडला मराठीमध्ये म्हणतात बहुलक. काय म्हणतात? बहुलक. आता हा जो बहुलक आहे, हा बहुलक हा सुद्धा तुमचा पूर्ण एक प्रॅक्टिस सेटचा आहे, येते लक्षात. हा आमचा पहिला प्रॅक्टिस सेट मीन, दुसरा प्रॅक्टिस सेट. आता पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्येच फक्त तुम्हाला 3 पद्धती शिकायच्या, इथं मेहनत घेणं आहे, ठीक आहे. पण जर एक जमली तर दुसरी जमते, दुसरी जमली तर तिसरी जमते. त्यानंतर दुसरा प्रॅक्टिस सेट आहे आपला मेडियनचा. मेडियन खूप सोपा आहे, मेडियन काय अवघड नाही, आणि जसा मेडियन आहे तसाच मोड आहे. इथं फक्त एक चॅलेंजिंग पार्ट आहे, तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. फॉर्म्युले लक्षात असतील तर तुम्ही आरामात ते तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. बरं, का करायचे ते समजलं आपल्याला, की हे का करायचे, यांच्यावर एवढा जोर का द्यायचा. चौथा पॉइंट आहे आमचा हिस्टोग्राम. कुठला आहे? हिस्टोग्राम. हिस्टोग्राम चौथा प्रॅक्टिस सेट पूर्ण हिस्टोग्राम वर आहे, ठीक आहे. याला मराठीमध्ये आम्ही म्हणतो आयतालेख. 7वीच्या पोरांना जरी शिकवला ना तरी सुद्धा त्यांना जमल, एवढा सोपा आहे आयतालेख, ठीक आहे. हा, त्यानंतर हिस्टोग्राम नंतर तुमचा या प्रकरणामध्ये 5वा भाग आहे, 5वा प्रॅक्टिस सेट फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. इथं परत 2 प्रकार आहेत, मात्र दोन्ही पण सोपे आहेत. ज्यांना हिस्टोग्राम काढता येतो त्यांना पहिला प्रकार जमतो. 2 प्रकार आहे. पहिला आहे विथ द हेल्प ऑफ हिस्टोग्राम, हिस्टोग्रामच्या मदतीने पहिला, आणि दुसरा आहे विदाउट युजिंग हिस्टोग्राम. असे 2 प्रकार आहेत, ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटचा आमचा 6वा प्रॅक्टिस सेट आहे पाय डायग्राम. तुम्हाला खरं सांगतो, ह्या पाय डायग्राम सारखा या पूर्ण प्रकरणामध्ये सोपा भाग कुठलाच नाही. एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचं फक्त, थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन टोटल नंबर इंटू 360. बस, यावर पूर्ण तुम्हाला प्रॅक्टिस सेट जमतो, एवढ्या फॉर्म्युल्यावर. समजतंय? बरं, आता हे तर समजतंय आम्हाला की आमचा जो पूर्ण प्रॅक्टिस सेट आहे, पूर्ण जे प्रकरण आहे आमचं, हे किती मार्काला पडणार आहे? 12 मार्काला पडणार आहे. पण 12 मार्काला याचं डिव्हिजन कसं होऊ शकतं, तर लक्षात घ्या, सगळ्यात कमी मार्काचा प्रश्न याच्यातून पडतो मोडला. कशावर पडतो? मोड. किती मार्काला येतो? 2.
किती मार्काला पडतो 2. सगळ्यात कमी मार्काचा प्रश्न हा मोडचा येतो, सगळ्यात कमी 2 बहुलक. ठीक आहे, काय नाहीये, फॉर्म्युला देतात, फॉर्म्युला देत नाही सॉरी, किमती देतात, फॉर्म्युल्यामध्ये पुट करून आपल्याला मोड काढायचा असतो. किमती देतात तुम्हाला F0 F1 F2 च्या किमती देतात, एल देतात, एच देतात, फॉर्म्युला पुट करायचा, फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यू टाकायच्या आणि मोडची व्हॅल्यू काढायची. सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, किती मार्काला येतो हा प्रश्न 2 मार्काला. त्यानंतर पाय डायग्राम दिसतोय, पाय डायग्राम, हा वाला पाय डायग्राम, ही पाय डायग्राम येते 3 मार्काला. किती 3. त्यानंतर एकतर हिस्टोग्राम किंवा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, दोन्हींपैकी कुठला तरी एक भाग येतो 4 मार्काला. किती मार्काला 4. हा पण इथं थोडा फेरबदल होऊ शकतो, 3 चा 4 ला जाऊ शकतो, 4 चा 3 ला मात्र येणार आहे. कारण काय येणार आहे लक्षात घ्या, 12 मार्काचं प्रकरण आहे, कुठं ना कुठं तर तुम्हाला द्यायचीच आहेत ना क्वेश्चन, 12 मार्काचे क्वेश्चन द्यायचीच आहेत. कालच्या पेपरचा विषय सोडून द्या, ठीक आहे, 4 मार्काचे प्रश्न आले होते, त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. आपण बोर्डाचा ऐकतोय ना, जसं बोर्ड सांगतं तसं बोर्डाचा नियम आहे, 12 मार्क 12 मार्क फिक्स, 12 मार्क 10 पण नाही, 12 मार्काला प्रश्न पडणार म्हणजे पडणारच. ठीक आहे, तर यांना कुठं ना कुठं यांचं डिस्ट्रीब्युशन करायचंय ना, मग ते डिस्ट्रीब्युशन असं करतात. या आधीच्या क्वेश्चन पेपर जर आपण अनालिसिस केल्या बारकाईने तर हे समजतं की मोडवर 2 मार्काचा प्रश्न पडतो. हिस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मोस्ट ऑफ द चान्सेस किती मार्काला येतात 4 मार्काला. तुमचा पाय डायग्राम किती मार्काला येतो 3. आणि तुमच्याकडे आता परत 2 गोष्टी शिल्लक राहिल्या, मीन आणि मोड, या दोघांमधून एक प्रश्न येतो किती मार्काला 3 मार्काला. मोजा किती झाले आपले, 3 आणि 2 5 आणि 4 9 आणि 3 12. 12 मार्क असे कव्हर केलेले आहेत. समजतंय का? हा, त्यात मग आता इथं 3-3 मार्काचे 2 प्रश्न, सॉरी हा 3-3 मार्काचे 2 प्रश्न, हा एक दिसतोय तुम्हाला आणि हा एक दिसतोय, पाहताय तुम्ही. तर जनरली या दोघांपैकी एखादा क्वेश्चन ऍक्टिव्हिटीला विचारला जातो. एक 3 मार्काचा पूर्ण सॉल्व्ह करायला देतात आणि एखादा 3 मार्काचा क्वेश्चन ऍक्टिव्हिटीला, किंवा मग दोन्हीच्या दोन्ही 3 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट सॉल्व्ह करायला देतील. एक तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 मध्ये टाकतील आणि एक टाकतील तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 मध्ये. समजतंय का? हा, पण क्वेश्चन नंबर 5 मध्ये जर याच्यापैकी एखादा जर क्वेश्चन आला तर खरोखर सांगतो सोपा प्रश्न आहे हा. हे प्रश्न सोपे असतात, म्हणजे हातातले मार्क आहेत, याच्यामध्ये कन्फ्युजन वगैरे प्रकार काही नसतो. त्यामुळं ह्या प्रकरणाला व्यवस्थित करायचं. येते एक लक्षात, प्रकरण का करायचं नीट, अशा पद्धतीने जे याचं इव्होल्युशन राहतं. हा कधी कधी असं होऊ शकतं की ह्या दोन्हींपैकी एखादा 4 मार्काला येईल, हा 3 मार्काला येईल, हा पण येणार, येतं लक्षात, पण येणार. म्हणून सगळं प्रकरण करा एका दिवसामध्ये. खरोखर सांगतो एका दिवसामध्ये प्रॅक्टिस होते. मी काल 2 तास बसून फक्त याची मी स्वतः वैयक्तिक मी सराव केला 2 तास बसून. 2 तासात झालं परत रिवाइज. येतं लक्षात, 2 तास बसून. आता जमत नाही का मला, हा जमतंय, पण तरी सुद्धा चला बसल्या बसल्या पाहू किती वेळ लागतो ते चेक करू. तर मीनचे 2 एक्झाम्पल, सॉरी हे डायरेक्ट मीन आहे ना, याचे 2 एक्झाम्पल घेतले, ऍझ्युम मीनचे 2 एक्झाम्पल, स्टेप डेव्हिएशनचे 2, म्हणजे थोडक्यात पूर्ण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केला मी. त्यानंतर मेडियनचं एक एक्झाम्पल घेतलं, मोडचं एक एक्झाम्पल घेतलं, हिस्टोग्रामचा एक, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये ह्या दोघांचा एक एक एक्झाम्पल घेतलं, आणि पाय डायग्राम मध्ये 2 प्रकारचे नमुने असतात, नमुने म्हणजे एक्झाम्पल असतात. ठीक आहे, तर ते 2 प्रकारचे एक्झाम्पल, असा माझा 2 तासामध्ये पूर्ण प्रकरण कव्हर झालं, फक्त 2 तासामध्ये. तर तुम्ही सुद्धा 2 तासामध्ये 12 मार्क आरामात कव्हर करू शकता.